तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी ज्या बातम्यांनी आजचा दिवस गाजवला। पहिली बातमी आहे अर्थातच शिक्षणासंदर्भातली। भारताच्या पुढच्या पिढ्या घडवणारं ऐतिहासिक असं शिक्षण धोरण आज केंद्र सरकारनं मोदी सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर 34 वर्षांनंतर पहिल्यांदा शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता जाहीर झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत नवं शिक्षण धोरण त्याला आज मंजुरी देण्यात आली। दुसरी महत्त्वाची बातमी अर्थातच देशाचं सामर्थ्य वाढवणारी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशी 5 राफेल विमानं आज भारत भूमीवर दाखल झाली। त्यांचा अवघ्या देशानं ग्रँड वेलकम केलं। तर तिसरी महत्त्वाची बातमी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणाला नवं वळण देणारी, कारण सुशांतच्या वडिलांनी जे गंभीर आरोप त्याच्या प्रेयसीवरती केले त्याच्यानंतर चर्चेला एकच उधाण आलेलं आहे आणि रियानं खरं तर सुशांतचा माइंड गेम केला हा जो आरोप करण्यात आलेला आहे त्याची आता FIR दाखल झाल्यानंतर चौकशी होतीये आणि या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्येचं गूढ उकलतं का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि या तीनही बातम्या आपण सविस्तरपणे बघूया। सुरुवातीलाच बातमी आहे शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातली। देशाचं नवं शैक्षणिक धोरण आज मोदी सरकारनं जाहीर केलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पहिल्यांदा या धोरणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर 34 वर्षांनंतर खरं तर देशाचं नवं शैक्षणिक धोरण आज जाहीर करण्यात आलं। खरं तर ही शिक्षण क्रांती म्हणावी लागेल। बोर्डाचं महत्त्व यात कमी असणार असून 10वी आणि 12वीचं बोर्ड रद्द करण्यात आलं असून आता 11वीला बोर्डाची परीक्षा होणार आहे। 10+2 त्याऐवजी आता 5+3+3+4 अशी शैक्षणिक व्यवस्था असणार आहे। तसंच 5वी पर्यंत मातृभाषेत शिकवलं जाणार असल्याचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आला। याचा अर्थ 3री ते 5वी प्राथमिक तर 6वी ते 8वी पर्यंत माध्यमिक आणि 9वी ते 12वी उच्च माध्यमिक असा शिक्षणाचा स्तर असणार आहे। 10वी नंतर आता जसे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा शाखा निवडल्या जायच्या ते आता 12वी पर्यंत नसेल। सर्व विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत समान शिक्षण शिकवलं जाईल आणि वोकेशनल म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित व्यावसायिकांना शिक्षकांना महत्त्व दिलेलं असणार आहे। पण जेव्हा हे शैक्षणिक धोरण जाहीर केलं तेव्हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं? एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतला त्यांनी पहिल्यांदा मुलाखत दिलेली आहे। प्रकाश जावडेकर यांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे। माझ्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर जे पर्यावरण मंत्री, यापूर्वी ते मनुष्यबळ विकास मंत्री होते। आजपासून त्याचं नाव देखील बदललं त्या मंत्रालयाचं, ते शिक्षण मंत्रालयाचं। सर आपलं स्वागत आहे। 10वी आणि 12वीचा फॉर्म्युला का बदलत आहात आपण? 10वी 12वीचा फॉर्म्युला नाही बदलत आहे, वर्ष 12च आहेत, पण 12 वर्षामध्ये आता 3ऱ्या वर्षापासून काही सुरुवात आहे शिक्षणाचे। म्हणजे अंगणवाड्या या बालवाड्या होतील आणि बालवाड्यांचा सगळा अभ्यासक्रम एक नीट होईल आणि अभ्यासक्रम नीट झाल्यावर 3 ते 8व्या वर्षी त्या मुलाची कॉग्निटिव्ह स्किल्स कशी डेव्हलप होतील हे पाहिलं जाईल। नंतर 3री ते 5वी त्याला विषय प्रवेश होईल, भाषा चांगली शिकेल आणि त्याचबरोबर 6वी ते 8वी यात त्याचा विषय खऱ्या अर्थाने निर्णय विषय त्याला याच्यात येतील अभ्यासात आणि 9वी 10वी 11वी 12वी यामध्ये ते आणखी पुढे विशेष ज्ञान मिळवतील आणि आता खूप विषयांचा चॉईस देण्यात येणार आहे। त्यामुळे हे सगळं आत्तापर्यंत शिक्षण जसं मी म्हटलं की काही जण केवळ रोजगारमुखी शिक्षणाची गोष्ट करायची, काही जण केवळ ज्ञान देणाऱ्या शिक्षणाची गोष्ट, पण ज्ञानही पाहिजे, रोजगारही पाहिजे आणि त्याही जोडीला एक उत्तम मनुष्य घडला पाहिजे शिक्षणातून, हे खरं मुख्य टार्गेट आहे आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। मला वाटतं या धोरणावर सगळ्यांनी खूपच 5 वर्ष चर्चा करून केलेलं धोरण आहे
आणि याचं निश्चितपणाने लोक स्वागत करतील अशी मला खात्री आहे. पण सर 10वीचा फॉर्मॅट बदलता का? 10वीत बोर्डाची परीक्षा होता, 12वीत बोर्डाची परीक्षा होत्या, आता फक्त 12वीची बोर्डाची परीक्षा राहणार आहे. नाही, ते असे बारीक सारीक बरेच गोष्टी आहेत. कारण त्याच्यामध्ये परीक्षा तर आम्ही नो डिटेन्शन पॉलिसी राज्यांना सांगितलं आहे की त्यांना अधिकार दिला आहे. त्यामुळे ज्यांना परीक्षा घ्यायच्या नाही त्यांनी डिटेन करायचं आहे ते 9वीपासून परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे बोर्ड परीक्षा गेल्या असं म्हणणं योग्य नाही. 3 वर्षाच्या लहान बालकाला शाळेत आणून आपण काय साध्य करतो? नाही, आत्ताही अंगणवाडीत जातो, त्याला खेळण्यातूनच आपोआप त्याची कौशल्य विकसित होतात. हा जगभराचा अनुभव आहे. तेच वय असतं की जेव्हा भाषा आणि कॉग्निटिव्ह स्किल्स ही शिकता येतात. आणि म्हणून तेच शाळेत आणणं असा भाग नसून त्याच्या खेळण्याला एक अभ्यासाची जोड आपोआप चांगली मिळते. त्याला इंग्लिश नाही शिकायचं आहे, त्याला स्पेलिंग नाही पाठ करायचं आहे, त्याला बाकीचं लिहायला वाचायला नाही शिकवायचं आहे, त्याला त्याच्या खेळण्यातून त्याच्या कौशल्यात विकास करायचा आहे. सर 5वी पर्यंत मातृभाषा असो किंवा स्थानिक भाषा असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण मिळणार, यातून काय वाटतं की एक सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांचा? निश्चित मातृभाषेतून शिक्षण प्राथमिक स्तरापर्यंत मिळत राहणं यांनी निश्चितपणाने भाषेच्या संबंधितला नाही तर आज आपण पाहतो महाराष्ट्रात मराठी बोलणारीच मुलं कमी व्हायला लागली. तर ही काही चांगली स्थिती नाही. त्यामुळे त्या राज्याची भाषा व मातृभाषा यामध्ये शिक्षण मिळण्याचा मुलांचा अधिकार आहे. आणि बाकीच्या भाषाही शिकायला त्याला परवानगी आहे. त्यामुळे कुठलीही भाषा लादणार नाही आणि कुठलीही भाषा नाकारणार नाही, हे या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. महत्वाचं म्हणजे सर लहान मुलांना धड पेन्सिली पकडता येत नाही, अशा वेळी पेन्सिल पकडायला लावतोय. तेच पेन्सिल नाही पकडायची, त्याला ही कौशल्य त्याच्या हातामध्ये कौशल्य येणं, त्याच्या हालचाली विविध करून घेणं, हा खेळाचं मूळ शिक्षण आहे असं समजा तुम्ही. आणि सर साधारणतः ज्यापासून चर्चा आहे की पालकांनाही शिक्षण देणार आहोत की मुलांना त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, त्यांची कॉग्निटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी हाताची कौशल्य वाढवणं हे महत्वाचं असतं. आणि त्या हालचाली त्याच वयामध्ये शिकायला लागतात. त्या शिकवण्याचं हे शिक्षण आहे. हे धडे आणि हे नाहीये त्याच्यामध्ये. मोठा अभ्यासक्रमात बदल होईल? नाही, अभ्यासक्रमामध्ये योग्य बदल होईल की ज्यांनी उत्तम मनुष्य निर्माण होण्याचाही मूळ मुद्दा राहील. आणि तेव्हा हे नवं शैक्षणिक धोरण देशासाठी किती महत्त्वाचं आहे याची कल्पना आपल्याला आलेलीच आहे, पण याचेच काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढे पुढच्या बातमीकडे बातमी आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणाला एक आता नवा ट्विस्ट आलेला आहे. आणि यात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्र सुद्धा आता वेगानं फिरू लागलेली आहेत. आणि निश्चितपणे आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातलं गूढ समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. रिया चक्रवर्तीनं आता प्रसिद्ध वकील सतीश माने शिंदे यांच्याकडे आपला खटला सोपवलाय. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या वतीनं आता सतीश माने शिंदे कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. दरम्यान आपण बघतोय की सतीश माने शिंदे यांनी संजय दत्त आणि सलमान खान यांची केस लढवली होती. दरम्यान बिहारची केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करण्याची मागणी रियाचे वकील सतीश माने शिंदेनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की बिहारचे पोलीस सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत. शिखा धारीवाल आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिखा, क्या ये माना जाए कि ये केस पटना में आने के बाद, एफआईआर दाखिल होने के बाद इस पूरे मामले पे एक नया कुछ सामने आ सकता है? जी बिल्कुल, देखिए जिस तरीके से भी केस की इन्वेस्टिगेशन चल रही है और अभी तो बिहार पुलिस के हिसाब से तो अभी जस्ट जांच शुरू हुई है। हालांकि मुंबई पुलिस लगातार इस मामले में तफ्तीश कर रही थी, लेकिन जिस तरीके से सुशांत के पिता ने भी अपनी एफआईआर में कहा कि वो मुंबई पुलिस की तफ्तीश से खुश नहीं थे, तो वहीं अब बिहार पुलिस एक्टिव हुई है। एक पटना से 4 लोगों की टीम बना करके मुंबई भेजी गई है, जहां जिन्होंने सुशांत सिंह राजपूत की बहन का स्टेटमेंट रिकॉर्ड किया है, सुशांत की बहन से बातचीत की है, ताकि इस केस की जो दिशा है वो निर्धारित की जा सके। तो वहीं मुंबई पुलिस के पास भी जो अभी तक इस मामले में इकट्ठा सबूत थे वो भी लिए गए हैं और उम्मीद जताई जा रही है कि अब बिहार पुलिस सुशांत सिंह राजपूत जहां के उस घर में जहां पर उन्होंने सुसाइड की थी वहां पर भी साक्ष्यों को लेने के लिए पहुंचेगी। तो लगातार पटना पुलिस मुंबई पुलिस से भी जो सबूत है अभी तक के इकट्ठा किए हुए वो भी लेने की कोशिश कर रही है और बिहार पुलिस ने इस पूरे मामले की जांच शुरू कर दी है। हालांकि इस मामले में सबसे बड़ी चौंकाने वाली बात यह है कि मुंबई पुलिस को पटना पुलिस
पुलिस के यहाँ पहुंचने के बाद पता चला कि रिया चक्रवर्ती के ऊपर केस दर्ज कर दिया गया है। हालांकि अभी तक इस पूरे मामले में रिया चक्रवर्ती से पूछताछ नहीं की जा सकी है, क्योंकि इसका कारण यह है कि अभी तक पटना पुलिस को कोई भी फीमेल कांस्टेबल नहीं मिली है, जिसकी वजह से अभी तक रिया चक्रवर्ती से पूछताछ नहीं की गई है। जी बहुत बहुत धन्यवाद शिखा, आपने पूरी जानकारी केली आहे। तेव्हा या शिखाच्या आपण बघतोय की त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली, पण या सगळ्या दरम्यान सातत्यानं कंगना राणावत अभिनेत्री एक सांगत होती की हे सगळं बॉलिवूडच्या गँगच्या माध्यमातून होतंय। तिने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आता सुद्धा रियाच्या बद्दल, आणि तिचं नेमकं म्हणणं काय, तिने काय ट्विट केलेलं आहे, आपण एक नजर टाकूयात। रिया चक्रवर्ती अनेक पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढणारी महिला आहे, मात्र सुशांत हा सध्या तिचा एकमेव कमाईचं साधन होता। हत्येनंतर ती तात्काळ अख्तरच्या भेटीसाठी का पोहोचली असा सवाल तिने उपस्थित केला। सुशांतच्या हत्येसाठी तिच्याकडे काय कारण होती की माफियांनी केवळ तिचा वापर केलाय असा सवाल सुद्धा कंगना उपस्थित करते की सुसाइड गँग तिला बळीचा बकरा करते का, हा सुद्धा तिने प्रश्न उपस्थित केलाय। आणि यानंतरची बातमी आहे देशाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या राफेल संदर्भातली। खरं तर बाहुबली राफेल नेमकं देशात कधी येणार याची सगळ्यांना प्रचंड उत्सुकता होती, आणि आज अखेर भारत भूमीवरती राफेलनं पाऊल ठेवलेलं आहे असं म्हणायला हवं, आणि एक ग्रँड वेलकम सुद्धा राफेलचं झालेलं आहे। लष्करी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सामर्थ्य वाढवणारी ही घटना म्हणावी लागेल। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी 5 राफेल विमानं भारताच्या भूमीत आज दाखल झाली आहेत। 2 सुखोई विमानांच्या कवचासहित 5 राफेल विमानं हरियाणातल्या अंबाला एअरबेसवर दाखल झाली। या राफेल विमानांना हवाई दलाकडून वॉटर सॅल्यूट देण्यात आला। अरबी समुद्रातील भारतीय नौसेनेच्या INS कोलकाता युद्धनौकेनं सर्वात प्रथम राफेल फायटर जेटचं स्वागत केलं। 22 वर्षांनंतर भारताकडे 5 नवीन लढाऊ विमानं आलेली आहेत। यापूर्वी 1997 मध्ये रशियाकडून भारताला सुखोई मिळाले होते। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारे ही विमानं आहेत, आणि निश्चितपणे भारताचं सामर्थ्य या राफेल विमानांमुळे वाढणार आहे। खरं तर या सगळ्याभोवती अनेक वाद सुद्धा निर्माण झाले, मोठी प्रतीक्षा सुद्धा भारताला करावी लागली ही राफेल विमानं भारतात येईपर्यंत, आणि आता आणखी काही विमानं येणार आहेत टप्प्याटप्प्यानं, पण आज मात्र 5 राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत। 5 राफेल UAEच्या अल दाफरा तळावरून 11 वाजता त्यांनी उड्डाण केलं। अंबाला हवाई तळावर दुपारी 1:45 ते 2 वाजे दरम्यान ते पोहोचले। आणि यानंतरची बातमी आहे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिराची। खरं तर देशातल्या प्रत्येकाला आज उत्सुकता आहे, ती म्हणजे राम मंदिराच्या या बहुप्रतीक्षित अशा पायाभरणीची, आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत जाणार आहेत 5 तारखेला। त्यांच्या हस्तेच हे भूमिपूजन होणार आहे, आणि त्याआधी मूर्तीसाठी नवरत्नांनी जडलेली जी वस्त्र आहेत ती वस्त्र कशी असणार आहेत। हिरव्या रंगाची ही वस्त्र आहेत, आणि मखमली ही वस्त्र न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही एक्सक्लुझिव्ह पाहताय। खरं तर त्या दिवशीचा सगळा सोहळा नेमका कसा असेल, श्रीराम आपल्या जागेवर जिथं त्यांचा जन्म झाला अशा ठिकाणी जिथं त्यांचं हे राम मंदिर उभं राहतंय, हे मंदिर नेमकं कसं असणार आहे, तो सोहळा कसा असेल, अभूतपूर्व असेलच, पण त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हे प्रत्येक रामभक्तासाठी खूप औत्सुक्याचं असणार आहे, आणि आज ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। आणि यानंतरची बातमी आहे वाघांसंदर्भातली। महाराष्ट्राला वाघांनी एक गुड न्यूज दिली आहे। खरं तर जगभरात वाघांचं जे जगणं आहे ते धोक्यात आलेलं आहे, पण महाराष्ट्रात मात्र ते सुखानं नांदतायत। नुसतं सुखानं नांदत नाहीयेत, तर त्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढतीये, आणि ही निश्चितपणे त्यांनी दिलेली आपल्याला एक गुड न्यूज आहे। महाराष्ट्रात वाघाची डरकाळी, राज्यात वाघांची संख्या वाढली। जगातील 70% वाघ भारतात। व्याघ्रप्रेमींसाठी आनंदाची बातमी।
त्याची डरकाळी जंगल दुमदुमून टाकणारी, त्याची चाल मोठी ऐटदार, त्याची झेप काळजाचा ठोका चुकवणारी, त्याचा रुबाबच काही वेगळाच, कारण ते आहे जंगलाचं वैभव. व्याघ्रप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या आता वाढू लागली आहे. जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील व्याघ्र गणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण 312 वाघ असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात वाघांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये ही संख्या वाढून 168 वर गेली. 2014 मध्ये वाघांची संख्या 190 झाली, तर 2018-19 मध्ये ही संख्या 312 इतकी झाली आहे. सगळेजण खांद्याला खांदा लावून हातात हात घालून जर वाघासह या जंगलाचं आपण रक्षण करू शकलो तर मला असं वाटतं आपली वनसंपत्ती म्हणजे आपली निसर्ग संपत्ती ही अधिक समृद्ध होईल. राज्यात वाघांची वाढती संख्या दिलासा देणारी आहे. 2018-19 मध्ये व्याघ्र गणनेसाठी प्रथमच कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. देशातील 20 राज्यांमधील 3,81,000 चौरस मीटर व्याघ्र गणना क्षेत्रापैकी 1,21,000 चौरस मीटरच्या जंगल परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यासाठी 26,836 कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. त्या वाघाला तिथे ज्ञानगंगा अभयारण्य जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तिथे त्याला जोडीदार मिळावा, त्याला राहण्यासाठी चांगलं खाद्य मिळावं, त्याला राहण्यासाठी त्याचा अधिवास विकसित व्हावा म्हणून एक अभ्यास समिती आपण गठीत केलेली आहे. याच्यामध्ये आदरणीय प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी देहरादूनची संस्था आहे त्यांचे पण शास्त्रज्ञ याच्यामध्ये आहे. राज्यासोबतच देशातील वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात वाघांची संख्या 2,967 वर जाऊन पोहोचली आहे. जगातील एकूण वाघांपैकी 70% वाघ हे एकट्या भारतात आहेत. खरं तर मानव आणि वाघांच्या संघर्षात वाघांची संख्या झपाट्यानं कमी होत गेली, पण व्याघ्र प्रकल्पांमुळे हा रुबाबदार वन्य प्राणी आपलं अस्तित्व टिकवून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाघांच्या या पॉझिटिव्ह बातमीनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते. ती म्हणजे अनलॉक 3च्या संदर्भातली. अनलॉक 3चे नवे नियम सरकारनं जाहीर केलेले आहेत आणि अनलॉक 3ची नियमावली सरकारकडून जेव्हा जाहीर झाली आहे तेव्हा स्वाभाविकपणे सगळ्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे जे आतापर्यंत बंद होतं ते सुरू होणार आहे का, तर हो, 5 ऑगस्ट पासून जिम सुरू होणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यंत जिम बंद होत्या, त्यामुळे व्यायाम ज्यांना करायचा आहे त्यांना पर्याय नव्हता, घरात व्यायाम करावा लागत होता आणि त्यांच्यासाठी आता जिम सुरू होत आहेत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जिम सुरू होत आहेत पण मंदिरांच्या संदर्भात कुठला निर्णय आहे का आणि अनलॉक मध्ये काय काय सुरू होणार आहे? महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा निर्णय खास करून केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केला आहे. ज्या पद्धतीनं अनलॉक 3च्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे की या अनलॉक 3 नंतर 5 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा जे जिम आहे ते सुरू होणार आहे. आपल्याला माहित असेल की या पद्धतीने अनलॉक 1 असो, अनलॉक 2 असो की अनलॉक 3 असो, यामध्ये प्रयत्न असा होता की जास्तीत जास्त सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळावा. यासाठी प्रथमतः ज्या पद्धतीनं काही निवडक ट्रेन सुरू करण्यात आला, त्यानंतर जर बघितलं आपण तर शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली. त्याच धर्तीवरती अनलॉक अनेक ठिकाणी मार्केट उघडण्यात आले आणि सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने निर्णय झाले, या निर्णयासोबतच सर्वसामान्य जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल हा प्रयत्न होता आणि त्यासाठीच हा एक मोठा निर्णय झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की अनलॉक 3 आता 5 ऑगस्ट पासून लागू होणार आहे आणि एक प्रकारे सोबतच जर बघितलं आपण तर यातून सर्वसामान्य जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल हा महत्वाचा प्रयत्न आहे. नक्कीच जिम सुरू होत आहेत पण खरं तर या शाळा आणि कॉलेजेस मात्र सुरू होणार नाहीयेत. ही मात्र एक खरोखरच महत्वाची बातमी म्हणावी लागेल. रात्रीची संचारबंदी मात्र उठवली जाणार आहे. ही सुद्धा अनलॉक 3 मधली एक महत्वाची बाब असणार आहे. अनलॉकच्या याच बातमीसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.